हाय गाईज. सो बघा, आजच्या डेटला जर बघितलं तर बँक निफ्टीची मुवमेंट तुम्ही बघू शकता आणि निफ्टी जो आहे तर त्याची मुवमेंट आपण इकडे बघू शकता. मार्केटमध्ये प्रॉपरली जर मुवमेंट नसेल तर प्रॉफिट कमवणं अगदी मुश्किलचं होऊन जातं आणि त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये एक स्टॉप लॉस मॅनेज करून किंवा एक सेफ्टी टूल यूज करून आपल्याला मार्केटमधून एक्झिट करावं लागतं, बरं ना. सो हा जो पूर्ण आपला अल्गो ट्रेडिंगचा कॉन्सेप्ट आहे तर हा आपल्याला नक्कीच काहीतरी चांगला आउटपुट करून देतो. तर आज जर बघितलं तुम्ही तर लमसम 9 वाजता मार्केट इथं ओपन झालं आहे कुठेतरी 9:15 वाजता. ओके, याचा नॉर्मल कॅन्डल मीच लावतो बघा. सो इथं मार्केट ओपन झालं, थोडंसं अप डायरेक्शनला गेलं, इथून इथपर्यंत गेलं, इथून इथपर्यंत गेलं आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर याला ट्रेंड नाही म्हणत. ट्रेंड काय असतो का जेव्हा एकदम डायरेक्शनल मुवमेंट होते आणि प्रॉपरली लेवल्सनुसार मार्केटमध्ये काहीतरी मुवमेंट येते त्याला आपण ट्रेंड म्हणतो. आणि ह्या कंडिशनमध्ये तुम्ही जर ट्रेंड शोधत असाल किंवा तुम्हाला वाटतं आहे की नाही मला प्रॉफिट व्हायला पाहिजे तर ते तरी पॉसिबल नसतं बहुधा म्हणजे खूप साऱ्या वेळेस. ओके, सो हा जो कन्सेप्ट आहे बघा, आता हा जो टॉपिक आहे बँक निफ्टीचा, तर मार्केट आहे, रिस्क फॅक्टर आहे, प्रॉफिट पण आहे, सस्टेनिंग वर्किंग जर आपण करतोय तर प्रॉफिटेबल चान्सेस असतील. ओके, सो बघा इथून मार्केट ओपन झालं, इथून इथपर्यंत मुवमेंट झाली, इथून अप डाऊन फुल्ली साईडवेज मार्केट आहे. आता ह्या साईडवेज मार्केट प्रॉफिट बनणार नाही आहे, तर त्यामुळे तुम्हाला जर टेक्निकल टॉपिक जर माहिती असेल तर इवन तुम्हाला तिकडं तुम्ही ट्रेड द्यायचे ते स्टॉपही करू शकता. ओके, सो मार्केटमध्ये तुम्हाला जर प्रॉपरली जर प्रॉफिट करायचं आहे, कंटिन्युअसली टिकून राहायचं आहे आणि लाईफ टाईमसाठी जर मार्केटमध्ये तुमचं रोब जमवायचं आहे तर तुम्हाला मार्केटच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला समजून घेणं शिकणं गरजेचं आहे. सो माझा एक प्रामाणिक प्रयत्न सर्व बांधवांना सांगण्याचा तोच असतो का तुम्ही जर मार्केटमध्ये काम करताय तर हा टॉपिक तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे पारंगत व्हाल, तर तेव्हाच तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट बनेल. ओके, सो मोस्ट वेलकम. आता हा जो टॉपिक आहे तर सांगायचं तात्पर्य मला असं होतं की ह्या साईडवेज झोनमध्ये मार्केटमध्ये प्रॉफिट बनत नाही, तर त्या कंडिशनला आपल्याला सगळ्या टेक्निकल गोष्टी समजून घेऊन त्या बोट जरी असेल त्या बोटला बंद करून टाकू शकता तुम्ही. सो नक्कीच याच्यावरती सगळ्या गोष्टी समजून घेऊन वर्किंग करा, चांगला बेनिफिट बघायला भेटेल. थँक्यू.